नमस्कार. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी थेट जोडलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेट आणि त्याचा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाच्या खिशावर नेमका काय परिणाम होतो. म्हणजे बजेटच्या दिवशी मोठमोठ्या घोषणा होतात, आकडेवारीचा पाऊस पडतो, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अगदी आपल्या हातात येणाऱ्या पगाराचं पुढे काय होतं, आज आपण मध्यमवर्गीय माणसाच्या पगाराच्या पैशाचा संपूर्ण प्रवास बघणार आहोत. आणि हा प्रवास समजून घेणं खूप गरजेचं आहे, नाही का? कारण भारतातली सगळ्यात मोठी लोकसंख्या ही मध्यमवर्गीय आहे. बरोबर. हा तो वर्ग आहे जो प्रामाणिकपणे कर भरतो, मुलांच्या शिक्षणासाठी, घरासाठी कर्ज काढतो, EMI फेडतो आणि या सगळ्यातून काहीतरी बचत करण्याचा प्रयत्न करतो. अगदी. त्यामुळे अर्थसंकल्प हे त्यांच्यासाठी केवळ एक सरकारी भाषण नसतं, ते त्यांच्या घराचं पुढच्या वर्षभराचं आर्थिक गणित ठरवणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला टप्पा जिथे पगाराला पहिली कात्री लागते, इन्कम टॅक्स. पगार जमा झाल्याचा मेसेज आला की जो आनंद होतो, तो टॅक्स कापल्याचा आकडा दिसला की थोडा कमी होतो. हे तर खरंय. बजेट आला की सगळ्यांची पहिली अपेक्षा असते की टॅक्स कमी व्हावा. आपल्या स्रोतानुसार सरकारकडे यासाठी काही प्रमुख पर्याय असतात, नाही का? सरकार प्रामुख्याने 3 हत्यारं वापरत असं म्हणूया. अच्छा. पहिला आणि सगळ्यात सरळ म्हणजे कर दर, म्हणजे टॅक्स स्लॅब्स बदलणे. ओके. म्हणजे समजा 5 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 20% कर असेल तर तो 18% करणे, याचा थेट फायदा मिळतो. आणि दुसरा म्हणजे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवणे. म्हणजे पगारातून एक ठराविक रक्कम, समजा 50,000 रुपये, थेट वजा केली जाते आणि उरलेल्या रकमेवरच कर लागतो. अच्छा, म्हणजे करपात्र उत्पन्न कमी होतं. अगदी बरोबर. ही मर्यादा वाढवली की फायदा होतो. आणि तिसरा जो खूप लोकप्रिय आहे तो म्हणजे कलम 80C, 80D आणि HRA सारख्या कर सवलतींची मर्यादा वाढवणे. पण मला एक प्रश्न पडलाय, या तिन्हीमध्ये सामान्य माणसासाठी जास्त परिणामकारक काय असतं? खूप छान प्रश्न आहे. आणि आपल्या स्रोतामध्ये यावर एक गमतीशीर मुद्दा मांडला आहे. तो काय? सरकार अनेकदा 80C ची मर्यादा वाढवण्याऐवजी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करणं पसंत करतं. असं का? कारण 80C चा फायदा प्रामुख्याने तेच लोक घेऊ शकतात ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसे आहेत. बरोबर. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना महिन्याचा खर्च भागवून गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक ठेवणं थोडं कठीण जातं. अच्छा, म्हणजे 80C चा फायदा तसा मर्यादित लोकांनाच होतो. बरोबर. याउलट टॅक्स स्लॅबमधला बदल किंवा स्टँडर्ड डिडक्शनमधली वाढ याचा फायदा सरसकट सगळ्या पगारदारांना मिळतो, मग ते गुंतवणूक करोत वा न करोत. म्हणजे त्याचा प्रभाव जास्त व्यापक असतो. अगदी. आपल्या स्रोतात एक सोपं पण प्रभावी उदाहरण दिलं आहे. समजा 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी करात फक्त 1% जरी कपात झाली. 1%? फक्त 1%, तरी वर्षाला थेट 10,000 रुपयांची बचत होते. 10,000 रुपये म्हणजे मुलांच्या 2 महिन्यांच्या क्लासची फी झाली. बरोबर. किंवा कुटुंबाची एक छोटीशी ट्रिप होऊ शकते. त्यामुळे छोट्या बदलांचाही मोठा एकत्रित परिणाम होतो. ठीक आहे. म्हणजे पगारातून पहिला काप तर टॅक्सचा लागला. आता या उरलेल्या पैशातून जो सर्वात मोठा वाटा जातो तो म्हणजे घराचा EMI. तो तर आहेच. मध्यम वर्गाचं अर्ध्याहून अधिक आयुष्य तर EMI भरण्यातच जातं. पण अनेकांना वाटतं की बजेटचा आणि माझ्या घराच्या EMIचा काय संबंध? व्याजदर तर रिझर्व्ह बँक ठरवते. बरोबर. आणि हाच एक खूप मोठा गैरसमज आहे. अच्छा. इथेच बजेटचा एक अप्रत्यक्ष पण खूप मोठा परिणाम दडलेला आहे. तो कसा? तर यामागचं कारण आहे सरकारचं कर्ज घेण्याचं धोरण. हे समजून घेणं महत्वाचं आहे. ओके. बजेट म्हणजे केवळ जमा खर्चाचा हिशोब नसतो, तर सरकारला विविध योजनांसाठी, रस्त्यांसाठी, संरक्षणासाठी जो पैसा कमी पडतो तो पैसा सरकार कर्ज काढून उभा करते. अगदी. यालाच आपण वित्तीय तूट म्हणतो. आणि सरकार हे कर्ज कुठून घेतं? बाजारातून. त्याच बाजारातून जिथून बँका पैसे घेतात आणि आपल्याला गृहकर्ज म्हणून देतात. आता विचार करा, बाजारात उपलब्ध असलेला पैसा मर्यादित आहे. जर सरकारनेच मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यायचं ठरवलं तर बाजारात पैशांची मागणी प्रचंड वाढते. आणि मागणी वाढली की किंमत वाढते. बरोबर. अर्थशास्त्राचा साधा नियम. इथे पैशांची किंमत म्हणजे व्याजदर. थांबा, हे खूपच रंजक आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की सरकारने पायाभूत सुविधांवर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च करायचं ठरवलं, जे देशासाठी चांगलं आहे?
तरी त्याचा फटका मला माझ्या घराच्या EMI वाढीच्या रूपात बसू शकतो. हा तर एक विचित्र विरोधाभास आहे. अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. म्हणूनच अर्थसंकल्पातील सरकारची आर्थिक शिस्त ही EMI भरणाऱ्यांसाठी खूप महत्वाची ठरते. आर्थिक शिस्त. हो, म्हणजे जर सरकारने वित्तीय तुटीचं लक्ष कमी ठेवलं, म्हणजेच कमी कर्ज घेण्याचं ठरवलं, तर ते बाजारासाठी आणि व्याजदर स्थिर राहण्यासाठी एक सकारात्मक संकेत असतात. आणि जर जास्त कर्ज घेतलं तर व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या EMIच्या वाढत्या आकड्यात दिसतो. कळलं? म्हणजे पुढच्या वेळी बजेट पाहताना सरकारने किती कर्ज घेण्याचं ठरवलं या आकड्याकडे लक्ष ठेवायला हवं. नक्कीच. ठीक आहे. म्हणजे टॅक्स आणि EMI हे तर निश्चित आकडे आहेत जे महिन्याच्या सुरुवातीलाच कापले जातात. पण एक असा अदृश्य शत्रू आहे जो आपली उरलेली बचत हळूहळू खाऊन टाकतो. महागाई. हो, महागाई. मला वाटतं यावरच आपल्या स्रोतामध्ये सर्वात जास्त भर दिलाय, बरोबर? हो, कारण पगार तेवढाच राहतो, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे ही महागाई. आणि इथे वास्तविक उत्पन्न म्हणजेच रिअल इन्कम ही संकल्पना येते, नाही का? अगदी. ही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीचा पगार वर्षाला 10% वाढला, छान आहे. पण त्याचवेळी महागाई 12% वाढली, तर काय होतं? तर कागदावर पगार वाढलेला दिसतो, पण प्रत्यक्षात ती व्यक्ती आधीपेक्षा गरीब होते. गरीब. हो, कारण त्या व्यक्तीची वस्तू विकत घेण्याची क्षमता म्हणजेच क्रयशक्ती 2% कमी होते. म्हणजे मला 10% पगार वाढ मिळाली म्हणून मी मित्रांना पार्टी देतो, पण खरं तर माझी खरेदी करण्याची ताकद कमी झालेली असते. बरोबर. पण अर्थसंकल्पाचा याच्याशी थेट संबंध कसा येतो? याचा संबंध पुन्हा सरकारच्या खर्चाशी येतो. जर अर्थसंकल्पात सरकारने जास्त खर्च करण्याचं धोरण आखलं, म्हणजे बाजारात जास्त पैसा ओतला, तर लोकांच्या हातात जास्त पैसा येतो. आणि वस्तूंची मागणी वाढते. पण जर कारखान्यांमध्ये वस्तूंचं उत्पादन तितक्या वेगाने वाढलं नाही, म्हणजे पुरवठा कमी आणि मागणी जास्त, तर वस्तूंच्या किमती वाढतात. अगदी. म्हणजेच महागाई वाढते. आणि या व्यतिरिक्त काही गोष्टींवर सरकार थेट परिणाम करतं, ज्यामुळे महागाई कमी जास्त होते. हो, जसे की पेट्रोल आणि डिझेलवरील कर किंवा काही वस्तूंवरील आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी. अच्छा. जर सरकारने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आयात शुल्क वाढवलं, तर मोबाईल, टीव्ही महाग होतात. अन्नधान्यावरील सबसिडी कमी केली, तर ते महाग होतं. म्हणजे बजेटमधले असे छोटे छोटे निर्णय मिळून महागाईचा मोठा राक्षस तयार करतात. किंवा त्याला नियंत्रणात ठेवतात. महागाई तर एक मोठा आकडा झाला, पण रोजच्या जगण्यात आपल्याला चटका बसतो तो पेट्रोल पंपावर. आणि भाजी मार्केटमध्ये. अगदी. आणि इथेच आपला पुढचा मुद्दा येतो, पेट्रोल आणि GST. आपल्या स्रोतामध्ये एक मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. कोणतं? की मध्यमवर्गासाठी अनेकदा पेट्रोल 10 रुपयाने स्वस्त होणं हेच खरं बजेट रिलीफ वाटतं. हे अगदी खरंय. यामागचं मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र दोन्ही महत्वाचं आहे. ते कसं? कारण पेट्रोलच्या किमतीचा परिणाम केवळ आपल्या गाडीच्या किंवा बाईकच्या प्रवासावर होत नाही. हो, ते तर आहेच. देशातील सगळा माल, भाजीपाला, दूध, किराणा हे सगळं ट्रकमधून येतं, जे डिझेलवर चालतात. बरोबर. त्यामुळे पेट्रोल डिझेल महाग झालं की वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक वस्तू महाग होते. अगदी. मला आठवतं एकदा पेट्रोल 5 रुपयांना महाग झालं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या भाजीवाल्याने टोमॅटोच्या भावात थेट 10 रुपयांची वाढ केली होती. अच्छा. मी विचारल्यावर तो म्हणाला, साहेब गाडी भाडं वाढलं ना. हेच होतं. त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली, तर त्याचा थेट आणि जलद फायदा सर्वसामान्यांना मिळतो. आणि दुसरा घटक आहे GST. हो, GST. आता त्याचे दर जरी GST काउन्सिल ठरवत असले, तरी सरकार अर्थसंकल्पातून आपली दिशा स्पष्ट करू शकते. म्हणजे कोणत्या वस्तूंना GST मधून बाहेर ठेवायचं किंवा दर कमी करायचे. हो, याबद्दल धोरणात्मक भूमिका मांडली जाऊ शकते. जसे आपल्या स्रोतात म्हटले आहे, जीवनावश्यक वस्तूंवर म्हणजे पॅक न केलेलं धान्य, दूध यावर 0% GST असणं हे गरीब आणि मध्यम वर्गासाठी एक मोठा दिलासा असतो. अगदी. त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये खाणं, सिनेमा पाहणं यावरचा GST कमी झाला तर त्याचा थेट फायदा होतो. तर आपण टॅक्स, EMI, महागाई, पेट्रोल, GST या सगळ्यावर बोललो. आता या सगळ्याचा हिशोब ताळेबंदात कसा दिसतो ते पाहूया. हो, आपण खरंच श्रीमंत होत आहोत का की फक्त एका चक्रात फिरत आहोत? आणि इथेच आपल्या स्रोतामधले आकडे डोळे उघडणारे आहेत. सामान्यतः मध्यमवर्गीय व्यक्तीचा पगार वर्षाला 7 ते 10% वाढतो. ऐकायला खूप चांगलं वाटतं. हो,
पण त्याच वेळी होणारी खर्चवाढ पाहिली की खरं चित्र समोर येतं. आणि हे आकडे धक्कादायक आहेत. हो. स्रोतातील माहितीनुसार तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घरभाडं वर्षाला सरासरी 10 ते 15% वाढतं. 10 ते 15%? मुलांच्या शाळेची फी तर विचारायलाच नको. ती 12 ते 20% वाढते. बापरे. आरोग्य खर्च म्हणजे डॉक्टर आणि औषधांचा खर्च सरासरी 15% वाढतो आणि रोजचा किराणा माल सुद्धा 8 ते 12% महाग होतो. थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की माझा पगार 10% वाढला तरी माझ्या मुलाच्या शाळेची फी 20% वाढते. हो. म्हणजे पगार वाढ होऊनही मी खरं तर दरवर्षी मागेच जातोय. आणि हेच ते वास्तव आहे ज्याला मिडल क्लास स्क्वीज म्हणतात, जे आपलं स्रोत मांडत आहे. मिडल क्लास स्क्वीज? हो. जर अर्थसंकल्पात कर सवलत मिळाली नाही, उलट अप्रत्यक्ष करांमुळे महागाई वाढली आणि सरकारच्या कर्ज घेण्यामुळे कर्जाचे व्याजदरही वाढले, तर काय होतं? तर पगार वाढूनही हातात काही उरत नाही. अगदी. पगार वाढूनही मध्यमवर्गीय व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दरवर्षी अधिकच गरीब होत जातो, कारण त्याची बचत करण्याची क्षमता कमी होते किंवा काही वेळा तर ती पूर्णपणे संपून जाते. आणि मग मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या निवृत्तीसाठी पैसे बाजूला ठेवणं हे एक स्वप्नच बनून राहतं. बरोबर. हे आकडे खरंच विचार करायला लावणारे आहेत. म्हणजे बजेट यशस्वी झालं की नाही हे तपासण्याची खरी कसोटी हीच आहे. कोणती? कागदावरचे GDPचे आकडे नाहीत, तर महिन्याच्या शेवटी सामान्य माणसाच्या हातात किती पैसे उरतात हे महत्वाचं आहे. अगदी अचूक. अर्थसंकल्प मध्यम वर्गासाठी यशस्वी ठरला की नाही हे याच ताळेबंदावर अवलंबून आहे. म्हणजे पगारवाढ खर्चाच्या वाढीपेक्षा जास्त असेल तर यशस्वी, आणि करांमुळे त्यात भर पडत असेल तर यशस्वी, नाहीतर तो फक्त आकड्यांचा खेळ ठरतो. तर आज आपण या प्रवासात 5 मुख्य टप्पे पाहिले. पगारावर लागणारा आयकर, घराचा EMI, मग महागाई, पेट्रोल GST आणि शेवटी पगार विरुद्ध खर्चाचं कठू असतं. आपल्या स्रोताच्या निष्कर्षाप्रमाणे मध्यम वर्गासाठी चांगला अर्थसंकल्प तोच असतो जिथे कर कमी होतो, महागाई नियंत्रणात राहते, गृहकर्जाचे हफ्ते स्थिर राहतात आणि रोजचा खर्च आवाक्यात येतो. म्हणजे सगळा खेळ हाच आहे की कागदावर पगार किती वाढला यापेक्षा महिन्याच्या शेवटी हातात किती उरलं. आणि या स्रोतातील सर्वात महत्वाचं वाक्य पुन्हा एकदा सांगायला हवा. कोणतं? मध्यम वर्गासाठी अर्थसंकल्प म्हणजे अर्थमंत्र्यांचं भाषण नाही, तर महिन्याच्या शेवटी हातात उरणारा पैसा आहे. वाव. जर पगार वाढूनही तुमची बचत वाढत नसेल तर याचा अर्थ तो अर्थसंकल्प निदान तुमच्यासाठी तरी फसलेला आहे. हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. आजच्या या सखोल चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. आपण वैयक्तिक बचतीवर आणि खर्चावर अर्थसंकल्पाचा काय परिणाम होतो हे पाहिलं, पण थोडा मोठा विचार केला तर यावरही मंथन करायला हवं की जेव्हा देशातील इतका मोठा मध्यम वर्ग सतत आर्थिक दबावाखाली जगतो, तेव्हा त्याचा परिणाम देशाच्या एकूण आर्थिक वाढीवर आणि स्थिरतेवर कसा होत असेल. या वर्गाची क्रयशक्ती कमी होणं, त्यांची बचत करण्याची क्षमता संपणं, हे मोठ्या चित्रात देशाच्या भविष्यासाठी काय दर्शवतं याचा विचार करायला हवा.